नमस्कार. आपलं काल रविवारी सेशन झालं 1 फेब्रुवारीला. बरेच विद्यार्थी त्यामध्ये नव्हते. तर मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगणार आहे ज्या की आपण डिस्कस केल्या. समरी सांगणार आहे थोडक्यात, की जर ही येणारी राज्य पूर्व परीक्षा आपल्याला जर क्रॅक करायची असेल तर आपल्याला कशावरती भर दिला पाहिजे. आपण काल डिस्कस केल्याप्रमाणे पहिला तर तुमचा स्टँडर्ड तुम्ही एकच कोणतं तरी रेफरन्स बुक ठेवा प्रत्येक सब्जेक्टसाठी. जास्त ठेवू नका. शक्यतो स्वतःच्या नोट्स काढा, PYQ वर भर द्या आणि वारंवार रिव्हिजन करा. एकच स्टँडर्ड रेफरन्स बुक, त्याच्या शॉर्ट नोट्स असल्या पाहिजे, त्याच्यामध्ये PYQ नुसार व्हॅल्यू ॲडिशन असलं पाहिजे आणि त्याचं वारंवार रिव्हिजन झालं पाहिजे. याच्या बाहेर काही करायची गरज नाही. हा शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही टेस्ट सिरीज सोडवू शकता आणि त्यानुसार त्या टेस्ट सिरीजमधल्या प्रश्नांचं सुद्धा व्हॅल्यू ॲडिशन तुम्ही तुमच्या नोट्समध्ये करू शकता. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या नोट्स करत नाही, जोपर्यंत तुम्ही मिनिमम सोर्स आणि मॅक्झिमम रीडिंग करत नाही, वारंवार रिव्हिजन करत नाही आणि PYQ वर तुमची कमांड येत नाही, तोपर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षा तुम्हाला निघणार नाही. हे गेले काही वर्षात आपण पाहत आहोत. मागच्या वर्षी पण मी तुम्हाला सांगितलं, ज्यांचे रिझल्ट आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी सेम फॉलो केलेलं आहे. आणि मी जे तुम्हाला 84 टॉपिक दिलेले आहेत ग्रुपवरती, तेवढेच टॉपिक करायचे. तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यघटना, इकॉनॉमिक्स, सायन्स यामधले 84 टॉपिक दिलेले आहेत. तेवढ्याच टॉपिकवर तुम्हाला वारंवार फोकस करायचा आहे. तेच वाचायचे, त्याच्याच नोट्स काढायच्या आणि त्याच्यात वारंवार रिव्हिजन करायचे. PYQ वर तुम्हाला मॅक्झिमम भर द्यायचा आहे. प्लस लास्टच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन करताना टेस्ट सिरीज तुम्ही करू शकता. ठीक आहे.